प्रश्न पहिला, खालीलपैकी रब्बी ज्वारीची कोणती जात हुरड्यासाठी उत्तम समजली जाते? ऑप्शन 1 फुले पंचमी, ऑप्शन 2 फुले रेवती, ऑप्शन 3 फुले कावेरी, ऑप्शन 4 फुले उरा। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 फुले उरा। प्रश्न दुसरा, 1857च्या उठावाच्या अभूतपूर्व संग्रामानंतर इंग्रजांना पुन्हा दिल्ली काबीज करून देणारा अधिकारी कोण होता? ऑप्शन 1 निकोलसन, ऑप्शन 2 रिचर्ड टेम्पल, ऑप्शन 3 लॉर्ड एल्फिन्स्टन, ऑप्शन 4 जनरल स्मिथ। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 निकोलसन। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? ऑप्शन 1 सरोजिनी नायडू, ऑप्शन 2 अरुणा रॉय, ऑप्शन 3 शाहीन मिस्त्री, ऑप्शन 4 स्वर्णकुमारी देवी। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 सरोजिनी नायडू। यू आकाराची दरी हे खालीलपैकी कोणत्या भौगोलिक घटकाच्या कार्यामुळे निर्माण झालेले भूरूप आहे? ऑप्शन 1 पर्जन्य, ऑप्शन 2 हिमनदी, ऑप्शन 3 महासागर, ऑप्शन 4 वादळी वारे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 हिमनदी। पुढील प्रश्न आहे, अंदमान आणि निकोबार द्वीप समूहात कोणते सर्वोच्च शिखर वसलेले आहे? ऑप्शन 1 सॅडल, ऑप्शन 2 खादीर, ऑप्शन 3 बेला, ऑप्शन 4 छागोस। उत्तर आहे ऑप्शन 1 सॅडल। वामन पंडित हे कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे? ऑप्शन 1 श्रीपाद नारायण मुजुमदार, ऑप्शन 2 शंकर केशव कानेटकर, ऑप्शन 3 वामन तानाजी शेषे, ऑप्शन 4 हणमंत नरहर जोशी। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 वामन तानाजी शेषे। ब्राह्मणे तर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे? ऑप्शन 1 वालचंद कोठारी, ऑप्शन 2 व्यंकटराव गोडे, ऑप्शन 3 लक्ष्मणराव फाटक, ऑप्शन 4 केशवराव ठाकरे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 व्यंकटराव गोडे। पुढचा प्रश्न आहे, अरविंद मफतलाल हे प्रसिद्ध वादक कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत? ऑप्शन 1 सतार, ऑप्शन 2 रुद्रवीणा, ऑप्शन 3 व्हायोलिन, ऑप्शन 4 सरोद। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 व्हायोलिन। तर अरविंद मफतलाल हे प्रसिद्ध वादक व्हायोलिन या वाद्यासाठी प्रसिद्ध आहे। दिल्ली येथील संघर्षस्थल कोणत्या व्यक्तीचे समाधी स्थळ आहे? ऑप्शन 1 चौधरी देवीलाल, ऑप्शन 2 राजीव गांधी, ऑप्शन 3 शंकर दयाळ शर्मा, ऑप्शन 4 मोरारजी देसाई। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 चौधरी देवीलाल। खालीलपैकी नानासाहेब पेशवे म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन 1 बाजीराव, ऑप्शन 2 रघुनाथराव, ऑप्शन 3 बाबाजी विश्वनाथ, ऑप्शन 4 बाळाजी बाजीराव। उत्तर आहे ऑप्शन 4 बाळाजी बाजीराव। तर बाळाजी बाजीराव यांनाच नानासाहेब पेशवे म्हणून ओळखले जाते। भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त अद्रकचे उत्पादन घेतले जाते? ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 उत्तर प्रदेश, ऑप्शन 4 हरियाणा। उत्तर आहे ऑप्शन 2 केरळ। तर केरळ राज्यात सर्वात जास्त अद्रकचे उत्पादन घेतले जाते। जावा आणि सुमात्रा ही बेटे खालीलपैकी कोणत्या देशात आहेत? ऑप्शन 1 इंडोनेशिया, ऑप्शन 2 नायजेरिया, ऑप्शन 3 पोलंड, ऑप्शन 4 जर्मनी। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 इंडोनेशिया। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।